विवेकवादी आणि समाज निर्मितीसाठी झटणारे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचं उभं आयुष्य हा अपार करुणेचा, अविरत संघर्षाचा आणि अज्ञानाच्या महासागरातल्या ज्वलंत दीपस्तंभ आहे. डॉक्टर दाभोळकर आपल्यात नाहीत. ही मनाला सलत असलेली बोचणी सतत असताना त्यांच्या समाज जीवनातील केलेले अफाट कर्तृत्व पाहून आजही चाट पाहायला होतं. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर कोण होते आणि त्यांनी काय काय केलं याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. तर दाभोळकरांचे ज्येष्ठ बंधू डॉक्टर देवदत्त दाभोळकर यांची प्रेरणा घेऊन 1971 साली समाजवादी युवक दलाच्या स्थापनेपासून खऱ्या अर्थाने नरेंद्र दाभोळकर सामाजिक जीवनात कार्यप्रवण झाले. महाराष्ट्र अनिन्सच्या स्थापनेपूर्वी बाबा आढाव यांच्या सोबत एक गाव एक पाणवठा मोहीम असो, मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ असो किंवा सामाजिक कृतज्ञता निधीसाठी चालवलेली मोहीम असो, या सगळ्यातच त्यांची आघाडी होती. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विषयाला त्यांनी हात घातला तो बी प्रेमानंद यांच्यासोबत 1982 साली निघालेल्या लोकविज्ञान मोहिमेतून. 1987 साली त्यांनी श्याम मानव यांच्यासोबत अखिल भारतीय अहिंसेच्या कामास सुरुवात केली आणि नंतर 1989 साली वेगळे होऊन त्यांनी मुठभर कार्यकर्त्यांच्या समवेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली आणि इथून खऱ्या अर्थाने अंधश्रद्धा निर्मूलनाच्या त्यांच्या सामाजिक संघर्षाला सुरुवात झाली. पुढे 1992 साली मुंबईमध्ये स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन परिषद व शोधभूताचा बोध मनाचा या विषयावरील भव्य यात्रा, 1997 साली भानामती प्रबोधन धडक मोहीम, तर 2003 साली नाशिकच्या सिंहस्थ मेळाव्याला विरोध आणि इचलकरंजीमधील बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषद, 2009 साली राज्यव्यापी खगोल यात्रा, 2012 साली विवेक वाहिनीतर्फे राज्य युवा संकल्प परिषद आणि अखेरच्या काळातील 2013 मधील जात पंचायत विरोधी परिषद या त्यांच्या काही भव्य आणि समाजात विधायक हस्तक्षेप नोंदवणाऱ्या मोहिमा होत्या. तर बुवाबाजी विरोधातील संघर्ष हा त्यांचा सर्वात महत्त्वाचा संघर्ष होता. डॉक्टर दाभोळकर नेहमी असे म्हणायचे की चमत्कारावर विश्वास ठेवणं आणि ते करणाऱ्या बाबा बुवाला मान्यता देणे यातील मुख्य तोटा हा की अशी माणसे प्रयत्न आणि पुरुषार्थ यावरचा स्वतःचा विश्वास गमावतात आणि इतरांनाही तो गमवावा असे वातावरण तयार करतात. आणि म्हणूनच या बुवाबाजींच्या जोखाडात होरपळून निघालेला शोषितांना न्याय आणि श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या कुप्रवृत्तीला कायद्याचा धाक बसावा म्हणून जादूटोणांना विरोधी कायदा होण्यासाठीची लढाई ते नेटाने आणि अवरितपणे लढत होते. तर दाभोळकरांनी सर्वच धर्मातील असंख्य भोंदू बुवाबाबांची दुकानदारी बंद पाडली. नरेंद्र महाराज सारख्या अनेक बुवांशी ते आमने सामने भिडले. चमत्काराचा अलौकिक शक्ती असल्याचा भूत दाखवण्याचा दावा करणाऱ्या बुवांचे त्यांनी सप्रमाण पुराव्याशी नामोहरण केले. चमत्कार करून दाखवा आणि 21 लाख मिळवा हे मनसेचे आव्हान आज तागायत कोणीच पेलू शकले नाहीये. आणि म्हणूनच गेल्या 30 वर्षात महाराष्ट्रात चमत्काराचा उघड दावा करणारे भोंदूबाबा आज फारसे तसे दिसत नाहीत. तर दाभोळकरांनी फक्त अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामापुरती त्यांचं काम मर्यादित ठेवलं नाही. त्यांची दृष्टी ही त्या पलीकडली होती. अंधश्रद्धा निर्मूलनापासून सुरू झालेला हा संग्राम त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन ते वैज्ञानिक दृष्टिकोन ते धर्मचिकित्सा ते धर्मनिरपेक्षता आणि धर्मनिरपेक्षता ते विवेकवादी समाज निर्मिती या मार्गाने पुढे न्यायचा होता. अर्थातच डॉक्टर दाभोळकर हे एक लढाऊ नेते होते, कुशल संघटक होते, विचारवंत होते, द्रष्टे लेखक होते, उत्कृष्ट वक्ते देखील होते. क्रोधापेक्षा करुणा आणि उपासापेक्षा आपुलकी हाच त्यांचा संपूर्ण कार्याचा मूलमंत्र होता. 1998 पासून सलग 16 वर्ष ते साने गुरुजींच्या साधना साप्ताहिकाचे संपादक होते. या काळात त्यांनी साधनेला जे वैभव प्राप्त करून दिलं ते वाखाणण्याजोगं आहे. एवढंच काय, डॉक्टर दाभोळकर या पलीकडे जाऊन उत्कृष्ट कबड्डीपटू होते. त्यांचा खेळ कौशल्यपूर्ण आणि चपळ असा होता. त्यांनी महाविद्यालयीन जीवनात आंतरराष्ट्रीय पातळीवर कबड्डीमध्ये भारताचे नेतृत्व देखील केलं आहे. हनुमान उडी ही केवळ दाभोळकरांमुळेच कबड्डीमध्ये लोकप्रिय झाली. ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उत्तम कबड्डीपटू होते. कबड्डीवर त्यांनी एकमेव शास्त्रशुद्ध पुस्तक देखील लिहिलं आहे. कबड्डीतील योगदानासाठी त्यांना मानाचा शिवछत्रपती पुरस्कार देखील मिळाला आहे. 1970 मध्ये मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शाखेचे शिक्षण पूर्ण केले
व त्यानंतर त्यांनी सातारा येथे वैद्यकीय व्यवसाय देखील सुरू केला. त्यांची पत्नी शैला दाभोळकर सुद्धा त्यांच्याबरोबर सामाजिक कार्यात होत्या. तर त्यांचा मुलगा हमीद दाभोळकर हे डॉक्टर आणि त्यांचे प्रश्न मानाचे या पुस्तकाचे सहलेखक आहेत. या दोघांनीही काळ्या जादू, जादूटोणा यांसारख्या गोष्टी अंधश्रद्धेच्या पलीकडे मानसिक रोग म्हणून पाहण्याचा सल्ला दिला. त्यांची मुलगी मुक्ता व्यवसायाने वकील आहे. पुढे 1989 मध्ये व्यसन मानवाचा मूल्यविवेक नष्ट करतो म्हणून दाभोळकरांनी साताऱ्यात परिवर्तन या व्यसनमुक्ती संस्थेची देखील स्थापना केली. आजही ही संस्था समाजात व्यसनमुक्तीचे परिवर्तन घडवून आणत आहे. दाभोळकरांकडे माणूस पारखण्याची कला उपजतच होती आणि माणूस बदलतो या युक्तीवर त्यांची श्रद्धा होती. अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ ही महाराष्ट्रातील संत समाज सुधारकांचा वारसा कृतिशील करण्यासाठी समाजाच्या सद्सद्विवेक बुद्धीला घातलेली साध आहे असं दाभोळकर म्हणायचे. आणि म्हणूनच डॉक्टर दाभोळकरांनी निळू फुले, श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर यांच्यापासून ते उमेश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी या चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांना आपल्या या चळवळीत सामील करून घेतलं होतं. अखेर 20 ऑगस्ट 2013 या दिवशी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष म्हणजेच डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. डॉक्टर दाभोळकर मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांची ही हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण राज्य हादरलं होतं. तेव्हा आता आपण जाणून घेऊया डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येचा घटनाक्रम. तर 20 ऑगस्टच्या दिवशी संभाजीनगर म्हणजेच पूर्वीचा औरंगाबाद येथे मारेकरी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर पुण्यातील शिवाजीनगर बस स्टॉपवर आले. त्यानंतर शनिवार पेठ या ठिकाणी असलेल्या एका घरात हे दोघे होते. तेथे एक मोटरसायकल त्यांच्यासाठी तयार ठेवण्यात आली होती. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांनीही डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या इमारतीत राहण्याची तिथली पाहणी केली. साधना मीडिया सेंटरच्या समोरच ही इमारत आहे. या इमारतीतून डॉक्टर दाभोळकर मॉर्निंग वॉकसाठी निघाले आणि पाठोपाठ सचिन आणि शरद निघाले होते. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर पुण्यातील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर आले. त्या पाठोपाठ त्यांचे मारेकरी शनिवार पेठेल येथील पोलीस चौकीसमोरच दबा धरून बसले होते. डॉक्टर दाभोळकर पुलावरून परत जाण्याची ते वाट पाहत होते. तर डॉक्टर दाभोळकर पुलावर आले होते. त्यानंतर शरद कळसकर आणि सचिन अंदुरे पुढे सरसावले आणि त्यांनी डॉक्टर दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर लगेचच ते मोटरसायकलवरून फरार झाले आणि हा झालेला सगळा प्रकार पुलावर स्वच्छता करणाऱ्या सफाई कामगारांनी पाहिला होता. त्यांची ही साक्ष या संपूर्ण प्रकरणात अत्यंत महत्त्वाची ठरली. तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात सचिन अंदुरे, शरद कळसकर, वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. तर डॉक्टर वीरेंद्र तावडे आणि नरेंद्र दाभोळकर यांच्यात वैचारिक मतभेद होते असं सिंग यांनी सांगितलं. डॉक्टर दाभोळकर यांच्या हत्येला आता 10 वर्षे उलटली आहेत. या 10 वर्षात आरोपींना अटक झाली आणि खटला दाखल करण्यात आला आहे. मात्र निकाल कधी लागणार आणि शिक्षा कधी ठोठावणार हा प्रश्न सतत विचारला जातो. संत परंपरेतील अनेक संत आणि समाज सुधारकांना ह्या अशा अतोनात छळाला सामोरे जावं लागलं आहे. मुळात या विवेक सूर्यांनी कधीच कोणाला आपला शत्रू मानला नाही. तरीही त्यांचा खून झाला. पण विवेकाच्या वाटेवरून चालणारे लोक हबकले नाहीत, घाबरले नाहीत. ते नेहमीच विवेकाच्या वाटेवर राहिले. तर डॉक्टर दाभोळकर याच वाटेवरचा एक दीपस्तंभ नक्कीच आहेत. तेव्हा ही गोष्ट पडद्यामागची होती डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची. पुढील गोष्ट पडद्यामागची कोणाची तुम्हाला ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्यासोबतच अशाच माहितीसाठी इंटरेस्टिंग हब या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.